हॅलो फ्रेंड्स, तर आज मला जायचं होतं माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला. सो मी घरून जाताना रेडी होऊन नाही गेले. मी जशा आहे त्याच अवतारामध्ये गेले होते आणि आम्ही ॲटोनेच गेलो. आम्ही बाबापर्यंत एक ॲटो केला होता. मग तिथून पुढं बाबापासून समोर जो ॲटो घेतला त्यांनी 250 रुपये घेतले आणि आम्हाला खूप वेळ लागला यायला. एक तर माहिती नव्हतं लॉन्स कुठे आहे. आमची खूप फजिती झाली. कसं तरी करता आम्ही लॉन्सवर आलो, रेडी झालो आणि मग हॉलवर येऊन बसल्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्याच्यानंतर असं वाटलं इथं काय करणार आहे बसून. सो आम्ही बाहेर जाऊन बघितलं. नवरदेवच्या गाडीसमोर भरपूर जण डान्स करत होते, नवरदेवाचं वराळ, आणि आम्ही तिथला व्ह्यूज घेतला. मग आल्याच्यानंतर फोटोशूट केलं आणि परत हॉलमध्ये येऊन बसलं. असं वाटलं की नवरदेव लगेच येईल आणि मग दादूसोबत थोडंसं खेळलो. त्यानंतर फायनली वाट बघत नवरदेव आणि नवरी आले होते. नवरीने नवरदेवासाठी एवढा भारी डान्स केला होता ना, ते बघून खूप छान वाटत होतं. मी खूप एन्जॉय केला त्यांचा डान्स. मे बी मला असं वाटत होतं की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा सेम मी माझ्या नवऱ्यासाठी असा डान्स करणार आहे सगळ्यांसमोर, ते पण रोमॅन्टिक. आणि मी खरंच करणार आहे. माझा नवरा कोण होणार ते माहिती नाही, पण मी त्याच्यासाठी डान्स करणार आहे हे तर नक्कीच आहे. आणि फायनली त्यांचा डान्स खूप भारी वाटत होतं. म्हणजे अक्षरशः बघून असं वाटत होतं लिटरली मी पण नवरी असते तर मी पण असा डान्स केला असता माझ्या नवऱ्यासाठी. सो त्यांचा डान्स झाला आणि इकडे जिजूंनी आमच्या सगळ्यांसाठी थंड आणलं होतं. म्हणजे ते माझा घेऊन आले होते. माझ्यासाठी स्पेशल एक बॉटल आणली होती. सो मी ती एन्जॉय केली. थँक्यू जिजू, तुम्ही माझ्यासाठी थंड घेऊन आले त्यासाठी. मग त्यानंतर फायनली 5:30ला लग्न लागलं. बट सोनू म्हणले की आपण फोटोज नाही काढला. मग आम्ही एक सेल्फी घेतली होती आणि आम्ही सोनूच्या त्यांच्या छोट्या हत्तीमध्ये आलो होतो. जिजू हे वॉटर सप्लायचं काम करतात. सो त्यांच्या छोट्या हत्तीमध्ये आलो होतो आणि त्यांनी आम्हाला घरापर्यंत सोडलं. त्यासाठी थँक्यू सो मच. फायनली आम्ही घरी आलो. आजचा ब्लॉग एवढाच होता. थँक्यू.